ख्रिस्ताच्या शरीर व रक्ताचा सोहळा वर्ष तिसरे. ख्रिस्ताठाई उपस्थित प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, या पृथ्वीवर जिवंत राहण्यासाठी, हे शरीर जिवंत ठेवण्यासाठी आपण अन्नाचं सेवन करीत असतो. जो तो ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार, आपल्या आवडीनिवडीनुसार, ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे, ऐपतीप्रमाणे, मर्जीप्रमाणे, इच्छेप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नाचं सेवन करीत असतो. सकाळच्या नाश्त्याला कोणी मस्का पाव खातं, तर कोणी रात्रीची शिळी भाकर कुरतडतं. कोणी दुपारच्या भोजनाला पंच पक्वान्न घेतं, तर कोणी मीठ भाकरीवर आपली गुजराण करतं. हे अन्न आपली भूक शमवण्यासाठी किती गरजेचं आहे, किती अत्यावश्यक आहे आणि महत्वाचं आहे, हे मला शब्दात सखोलवार सांगण्याची काही गरज नाही. परंतु फार काळ, फार वेळ आणि फार दिवस माणूस अन्नाविना या पृथ्वीवर राहू शकत नाही. ही मानवाची मूलभूत गरज आहे. बंधू भगिनींनो, आज भारत देशात आणि जगभरात अशी बरीचशी कुटुंब आहेत की त्यांना एका वेळचं पोटभर अन्न मिळत नाही. कधी अर्धपोटी तर कधी उपाशीपोटी जीवन कंठीत राहावं लागतं. मग काहींना स्वतःच्या इच्छेविरुद्ध उपवास घडतात, तर काही उपाशीपोटी झोपणारे भुकेनं कासावीस होऊन उपासमारीमुळे या जगाचा निरोप घेतात. कोणी उपासमारीला कंटाळून आत्महत्येचे मार्ग अवलंबितात, तर काही कुपोषणाचे बळी ठरतात. स्वतःच्या इच्छेविरुद्ध घडलेल्या उपवासाची झळ आणि ठेच, इजा आणि कळ आणि वेदना भुकेल्यास जरूर जाणवतात. बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या लोकलिखित शुभवर्तमानामध्ये कल्पना करा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सोबत 5,000चा जमाव आहे. ती अरण्याची जागा आहे. दिवस उतरू लागला आहे आणि काळोख पडण्यापूर्वी या लोकसमुदायाने आजूबाजूच्या गावात जावं. शेतामळ्यामध्ये प्रत्येकानं स्वतःसाठी आसरा शोधावा. आपापल्या खाण्यापिण्याची सोय आणि व्यवस्था प्रत्येकानं स्वतःहून करावी, अशी सूचना घेऊन 12 प्रेषित प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आलेले होते. जागा रानावनातील आहे. एवढ्या जमावाला पुरतील एवढ्या भाकऱ्या प्रेषितांजवळ नव्हत्या आणि रानावनामध्ये त्वरित त्याची सोय करणं फार कठीण होतं. अशा या कठीण परिस्थितीमध्ये लोक समुदायामध्ये असलेल्या लोकांच्या परिस्थितीची, त्यांच्या मनस्थितीची, त्यांच्या वास्तवतेची आणि त्यांच्या अडचणीची जाणीव आणि भान प्रभू येशू ख्रिस्ताला होते. जमावातील प्रत्येकाची अवतीभवती जाऊन स्वतःसाठी आसरा शोधण्याची, पैसे देऊन भाकर विकत घेण्याची कुवत नाही. सगळ्यांकडे पुरेसा निधी नाही. सगळेच भाकऱ्या विकत घेऊ शकणार नाहीत. ज्यांच्याकडे निधी आहे, पैसा आहे, ते भाकऱ्या विकत घेतील, तृप्त जेवतील आणि आनंदाने, हर्षाने निवांत झोपतील. परंतु काही जण पैशाभावी आणि परिस्थितीमुळे भाकऱ्या विकत घेऊ शकणार नाहीत. त्यांना उपाशी पोटीच मिळेल तेथे, गवसेल तेथे आसरा घ्यावा लागणार होता. हे प्रभू येशू ख्रिस्तानं अंतर्ज्ञानानं जाणलं होतं. जमावातील प्रत्येक व्यक्तीला पोटभर अन्न खाता यावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभ वर्तमानामध्ये प्रेषितांना सांगतो, जमावाच्या 50 पंक्ती करून त्यास बसवा. केवळ 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन आपल्या अंगी असलेल्या दैवी शक्तीनं, सामर्थ्यानं आणि कृपेनं प्रभू येशूनं 5,000च्या जमावास अन्न देऊन तृप्त केलं. प्रभू येशू ख्रिस्तानं जमावातील सर्वांची भूक भागवली, शमवली. सगळेच जेवून तृप्त झाल्यावर आनंदानं, हर्षानं त्या रात्री झोपी गेले असते. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा
प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्ताचा सोहळा साजरा करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्त केवळ आपल्या पोटाचीच भूक शमवण्यासाठी अन्न देत नाही, तर शाश्वत जीवनासाठी चिरकाळ टिकणारं अन्न देण्याची शाश्वत कृपा, शक्ती व सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. बंधू भगिनींनो, आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये नमूद केल्याप्रमाणे याच प्रभू येशू ख्रिस्तानं काल्वारीच्या टेकडीवरती आपलं समर्पण करण्या अगोदर वल्हांडणाच्या भोजन प्रसंगी आपल्या हातात भाकर घेऊन ती मोडली. आपल्या प्रेषितांना देताना म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, हे माझ्या स्मरणार्थ करा. द्राक्ष रसानं भरलेला प्याला घेऊन प्रभू येशूने म्हटले, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ करा. बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा प्रमाण मानून पवित्र मिसा बलिदानामध्ये भाकर आणि द्राक्ष रस प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचे आणि रक्ताचे प्रतीक म्हणून आपण अर्पण करीत असतो. त्या अर्पणाच्या प्रार्थनेमध्ये धर्मगुरू सर्वांच्या वतीनं म्हणतात, परमेश्वरानं आपणास दिलेली ही भाकर पृथ्वीने उपजविलेले मानवाच्या परिश्रमाचे फळ आमच्यासाठी जीवनाची भाकर बनव. तसेच द्राक्ष रसाचे अर्पण करताना धर्मगुरू प्रार्थना करतात, परमेश्वराच्या चांगुलपणामुळे आम्हाला मिळालेला हा द्राक्षरस द्राक्षवेलीने उपजविलेले व मानवाच्या परिश्रमाचे हे फळ आमच्यासाठी आध्यात्मिक पेय बनव. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, काना गावी पाण्याचा द्राक्ष रस करणारा, वादळी वाऱ्याला शांत करणारा, पाण्यावरून चालणारा, शारीरिक मानसिक भावनिक व्याधीपासून मुक्ती देणारा, लाजरसला मरणातून जिवंत करणारा आणि आजच्या शुभ वर्तमानामध्ये 5,000 केवळ 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन सर्वांसाठी पुरेल आणि उरेल असा साक्षात्कार भाविकांना घडवणारा प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं कृपेनं या पवित्र मिसा बलिदानामध्ये भाकरीचे आणि द्राक्ष रसाचे रूपांतर स्वतःच्या शरीरामध्ये आणि रक्तामध्ये करीत असतो. प्रभू येशू ख्रिस्त आपणास देत असलेले हे आध्यात्मिक अन्न हे त्याचे शरीर असून हे जीवनासाठी आहे. आपली शारीरिक भूक शमवण्यासाठी आपण ज्या अन्नाचं सेवन करतो ते केवळ जगण्यासाठी हे शरीर जिवंत ठेवण्यासाठी आहे. ते मानवास मिळाले नाही तर केवळ हे मानवी शरीर मृत पावतं, परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपणास जी जिवंत भाकर त्याचे शरीर म्हणून देतो ती स्वर्गातून उतरणारी भाकर आहे. त्याचे जो विश्वासानं सेवन करतो तो कधीच मरत नाही. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त योहान लिखित शुभवर्तमानामध्ये अध्याय 6 मध्ये म्हणतो, या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. आपणा प्रत्येकास सार्वकालिक आणि शाश्वत जीवन प्राप्त व्हावे म्हणून हे आहे. प्रभू येशू म्हणतो, जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. जो प्रभू येशूकडे विश्वासाने येतो त्याला या जगातील क्षणिक गोष्टींची भूक आणि हाव कधी लागत नाही. जागतिक मोह लोभ कधी जडत नाहीत. जो प्रभूवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक सुख हे प्राप्त होतं. त्याला जगातील क्षणिक सुखाची चटक आणि ओढ आणि तहान लागत नाही, कारण त्याचं मन, त्याचं हृदय, त्याचं अंतर्मन येशू ख्रिस्तामध्ये रमलेलं असतं. ख्रिस्ताठाई प्रभू मध्ये विसावलेलं असतं, स्थिरावलेलं असतं. प्रभूशी एक जीव आणि एक रूप झालेलं असतं. प्रभू येशूच
आपल्या जीवनाचा सर्वस्व आहे याची त्या श्रद्धावंताला जाणीव झालेली असते. प्रभू येशू ख्रिस्तच हे शरीर, हे जिवंत भाकर, हा प्रभू येशू आपणास त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या आज्ञेप्रमाणे चालण्यास प्रेरित करीत असतो. आपल्या हृदयाला, आपल्या या मनाला, आपल्या या आत्म्याला, आपल्या या जीवनाला आणि जगण्याला आध्यात्मिक बळ, आध्यात्मिक एनर्जी, आध्यात्मिक पॉवर, आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक ऊर्जा आणि कृपा सामर्थ्य पुरवित असतो. शरीर जिवंत ठेवण्यासाठी नाशवंत अन्न आहे, परंतु आत्मा जिवंत ठेवण्यासाठी, चिरकाळ राहण्यासाठी ख्रिस्त शरीर आहे, प्रभू येशू आहे. आपण सेवन केलेलं अन्न प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो शरीराबाहेर फेकलं जातं, परंतु विश्वासानं स्वीकारलेला, विश्वासानं धारण केलेला, विश्वासानं आत्मसात केलेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या हृदयी, आपल्या मनी अमर्याद चिरकाल आणि कायमस्वरूपी टिकून राहतो. आपल्या स्वभावातून, आपल्या वागणुकीमधून, आपल्या कृतीतून, आपल्या वर्तणुकीमधून तो प्रकट होत असतो, कारण तो आपल्या मनी हृदयी कायमस्वरूपी वास करीत असतो. बंधूंनो आणि भगिनींनो, या जीवनाच्या भाकरीची महती आणि महानता समजल्यामुळेच प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रेषित आजच्या प्रभू येशूला सांगतात, प्रभूची ही भाकर आम्हास नित्य दे, कारण तिच्यातच खरं मानवी जीवन आहे, मानवी जगणं आहे, मानवी जीवनाचं खरं सौख्य आहे, विपुलतेचं जीवन आहे. आमेन.